नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बचत खात्यात 2.5 लाख आणि चालू खात्यावर 12.5 लाख रुपयाहून अधिक रक्कम भरणाऱ्यांवर आयकर खात्याची नजर. नोटाबंदीचा निर्णय देशहितासाठीच, जनतेचा सरकारच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा, राज्यसभेत सरकारचं प्रतिपादन. पुन्हा पुन्हा नोटा बदलून घेण्याकरता बँकेत रांगा लावणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी बोटाला शाई लावणार. प्रक्रिया उद्योग वाढवले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत इंग्लंड यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून विशाखापट्टणम इथं सुरू. खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर काही ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याचं दिसून आल्यानं सरकारनं काही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकारचं लक्ष असून दुसऱ्याचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करू नका असं आवाहन सरकारनं केलं आहे. जनधन खात्याची मर्यादा 50,000 रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. बचत खात्यात 2.5 लाख आणि चालू खात्यात 12.5 लाख रुपयाहून अधिक रक्कम भरणाऱ्यांवर आयकर खात्याची नजर राहणार आहे. त्याचबरोबर हा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या अचानक झालेल्या खरेदी विक्रीची माहितीही सरकारकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर चलन बदली करण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. नोटाबंदीचा निर्णय देशहिताचाच असून या निर्णयामुळे जनतेचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते. 2014च्या निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विळख्यातून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्यामुळे भ्रष्टाचारांचं धाबं दणाणलं आहे असं नायडू म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्व जागतिक संस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या लोकांना सरकारनं एक संधी दिली होती, मात्र लोकांनी त्याचा उपयोग केला नाही. आता या मुद्द्यावर कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं असं सांगत त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. विरोधी पक्षांनीही काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यात साथ द्यावी. त्यांनी सुचवलेल्या उपायांवर सरकार नक्कीच विचार करेल असं नायडू म्हणाले. सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सदनात केला. सरकारनं या निर्णयाची कल्पना भाजपच्या नेत्यांना आणि सहकारी पक्षांना आधीच दिली होती असा आरोप शर्मा यांनी केला. या निर्णयामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाविषयी सरकार असंवेदनशील आहे असं शर्मा म्हणाले. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. या निर्णयाबाबत संपूर्ण गुप्तता पाळण्यात आली होती, त्यामुळेच सुरुवातीला अंमलबजावणीत थोडा त्रास झाला असं गोयल म्हणाले. पहली बार मुझे लगता है इस देश में ईमानदार का सम्मान हुआ है और बेईमान का नुकसान हुआ है। टेलीविजन हम भी देखते हैं, हम भी लोगों की प्रतिक्रिया सुनते हैं, हम भी देखते हैं किस प्रकार से कष्ट सहने के बावजूद भारत की अधिकांश जनता बार बार ये दोहरा रही है कि ये मोदी जी ने अच्छा किया, बहुत अच्छा सबक सिखाया। जो लोग काला धन का समर्थन करते हैं और थोड़ा कष्ट तो स्वाभाविक है। दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या याचं कर्ज भारतीय स्टेट बँकेनं माफ केल्याच्या वृत्ताचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी इन्कार केला. सरकार मल्ल्याच्या कर्ज बुडवेगिरी प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे असं ते म्हणाले. एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीसंदर्भात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. दरम्यान सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, मात्र त्यामुळे लोकांना होत असलेल्या गैरसोयीच्या विरोधात आम्ही आहोत असं शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय. या संदर्भात आम्ही स्वतंत्र निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बँकांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा पुन्हा पुन्हा बदलून घेण्याकरता बँकेत रांगा लावणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आता बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणून बँकांमधली गर्दी काही प्रमाणात कमी होताना दिसते. मात्र बऱ्याचशा बँकांमध्ये या शाईचा पुरवठा होऊ न शकल्यानं त्याची अंमलबजावणी होताना अडचणी येत आहेत.
निरामय भारतासाठी योग्य विद्या आणि आयुर्वेद या क्षेत्रात स्वामी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण जनहिताचं काम करत आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात पतंजली डेअरी प्रकल्पाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्रक्रिया उद्योग वाढवला तर शेतकरी, मालक आणि व्यापारी याचक होतील असं मुख्यमंत्री म्हणाले। अहमदनगर इथं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं। जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। पोलिसांसाठी 30,000 घरं बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच 13,000 घरं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री म्हणाले। सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना घरं मिळावीत यासाठीही नियोजन केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीचा विभागीय आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त JS सहारिया काल उस्मानाबाद इथं आले होते। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती दिली। या निवडणुका संविधानाची अपेक्षाप्रमाणे निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरण में व्हाव्या, यामध्ये सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी, मतदारांना प्रलोभन व आमिषला बळी न पडता त्यांची इच्छाप्रमाणे मुक्तपणे मतदान करता यावे, यासाठी कशी प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी इथे बाजार होतो। पहिल्या टप्प्यात राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगर परिषदा आणि 18 नगर पंचायतींसाठी 27 नोव्हेंबरला मतदान होत आहे। निवडणुकीसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। मतदानाचं प्रमाण वाढवण्याबरोबरच वस्तू किंवा पैशाच्या स्वरूपातल्या प्रलोभनाला आळा घालणं, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणं तसंच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मतं देणं याबाबत देखील मतदार जागृती करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। भारत चीन दरम्यानच्या हँड इन हँड या संयुक्त लष्करी सरावाला काल पुण्यातल्या औंध इथल्या लष्करी तळावर सुरुवात झाली। उद्घाटन समारंभात दोन्ही देशाच्या तुकड्यांनी बँड तसंच साहसी खेळांची चित्तवेधक प्रात्यक्षिकं सादर केली। 2007 पासून भारत चीन दरम्यान संयुक्त लष्करी सराव केला जातोय। सराव मोहिमेची ही यंदाची 6वी वेळ आहे। दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य वाढवणं हा या सरावामागील मुख्य हेतू आहे। देशांतर्गत बंड तसंच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्याचं आदानप्रदान या सरावादरम्यान होणार आहे। येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत हा सराव चालेल। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। सांगली जिल्हा कारागृहात नुकतंच बंदी सुधारणा केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या उपक्रमाची सुरुवात केली। कारागृहातील बंदींच्या पुनर्वसनासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे। जिल्हा कारागृहात सध्या 368 बंदी असून त्यापैकी 16 महिला आहेत। राज्यातील साताऱ्यानंतरचं दुसरं बंदी सुधारणा केंद्र सांगलीत झालंय। सदर ठिकाणी विकास ग्रंथालय, व्हिज्युअल मीडिया, कॉम्प्युटर लॅब आणि समुपदेशन अशा सुविधा देण्यात आल्यात। कैद्यांच्या जीवनात चांगला बदल घडवायला हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी या प्रसंगी व्यक्त केला। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक 108 कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी काल दिलं। कोल्हापुरात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते।
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या वर्षात 5,660 घरं बांधण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं। सरकारच्या इतर योजनांअंतर्गतही ग्रामीण भागात घरं बांधली जातील असं ते म्हणाले। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयीचे जातीचे दाखले देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असं भुसे यांनी सांगितलं। नौदल दिनाच्या निमित्तानं काल मुंबईत INS शिक्रा इथल्या नौदलाच्या हवाई तळावर दिव्यांग बालकं आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हवाई प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विविध हेलिकॉप्टरची उपयुक्तता आणि क्षमतेचं प्रदर्शन घडवण्यात आलं। हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रणांची आणि हेलिकॉप्टरची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच नौदल आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण करण्याचाही उद्देश त्यामागे होता। ही चित्तथरारक प्रात्यक्षिकं पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असून यामध्ये जुन्या झालेल्या वाहनांचं प्रमाण मोठं असल्यानं ही समस्या गंभीर होत चालली आहे। या समस्येला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानं पावलं उचलली असून नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे। दिल्लीमधल्या प्रदूषणाच्या तडाख्यामुळे आता विविध ठिकाणच्या प्रदूषणाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं आहे। पनवेलमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या गाड्यांची संख्या जास्त आहे। या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू झाल्यावर या भागातल्या रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहतूकदारांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत। गरीब वाहतूकदारांच्या रोजगाराचा विचार करावा आणि वाहनांबरोबरच प्रदूषण करणाऱ्या इतर माध्यमांनाही लक्षात घ्यावं अशी त्यांची मागणी आहे। वाढतंय खरं आहे, पण बाकीचे पण प्रदूषण आहेच ना। फॅक्टरीचं प्रदूषण आहे त्यांचे, ते पण करत नाहीत ना। आता आमच्या तलाव जाण्यासाठी तर राहणं मुश्किल आहे। PUC अर्थात प्रदूषण नियंत्रणाच्या चाचण्या न करताच वाहन चालवणं, सिग्नलला इंजिन सुरू ठेवणं हे प्रकार घातक प्रदूषणात भर घालत आहेत। त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं या समस्येची दखल घेत कठोर पावलं उचलली आहेत। विशेषतः पेट्रोल वाहनामध्ये याची खात्री करावी। जरी धूर दिसत नसला तरी CO कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा अतिशय घातक आहे आणि तो त्यामध्ये असतो। त्यामुळे त्याचं पर्सेंटेज किती आहे हे नियमितपणे सर्व पेट्रोल वाहन चालकांनी चेक करून घ्यावं। तसेच डिझेल वाहन चालकांनी त्यांचं जे डेन्सिटी आहे, स्मोक डेन्सिटी, ती नियमितपणे चेक करून घ्यावी। वाहन चालकांनी स्वतःहून या समस्येची दखल घेतली आणि वाहनांची देखभाल आणि इंधन बचतीच्या उपायांवर भर दिला तर प्रदूषणाचा त्रास तर कमी होईलच, पण स्वतःचा आणि देशाचाही आर्थिक भार कमी करता येणार आहे। यासाठी सहकार्य करायचं आवाहन परिवहन कार्यालयानं केलं आहे। दिल्ली आणि परिसरात आज पहाटे 4:30च्या सुमारास भूकंपाचे काही धक्के जाणवले। दिल्लीचा NCR परिसर आणि हरियाणातल्या काही भागात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.4 एवढी होती। भूकंपाचं केंद्र हरियाणात रेवाडीजवळ बावल इथं होतं। कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। बातमी क्रिकेटची। भारत आणि इंग्लंड दरम्यानचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून विशाखापट्टणम इथं सुरू होणार आहे। पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणात भारताची कामगिरी सुमार झाली, त्यामुळे या सामन्यात भारताला क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे। 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना अनिर्णित राहिला होता। विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे। हवामान। येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। बचत खात्यात 2.5 लाख आणि चालू खात्यावर 12.5 लाख रुपयाहून अधिक रक्कम भरणाऱ्यांवर आयकर खात्याची नजर। नोटाबंदीचा निर्णय देशहितासाठीच, जनतेचा सरकारच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा, राज्यसभेत सरकारचं प्रतिपादन। पुन्हा पुन्हा नोटा बदलून घेण्याकरता बँकेत रांगा लावणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी बोटाला शाई लावणार। प्रक्रिया उद्योग वाढवले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। आणि भारत इंग्लंड यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून विशाखापट्टणम इथं सुरू, खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।